नमस्कार मंडळींनो, मी निकिता. तर आपण आज बनवणार आहोत शेजवान चटणी. त्यासाठी मी साहित्य घेतले इथे तेल, मीठ, बेडगी मिरची पावडर, तसेच अद्रक, लसूण, अजिनोमोटो आणि सोया सॉस. त्याचबरोबर मी अख्खी लाल मिरची घेतली आहे, जी पूर्ण अशी सुकलेली आहे. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करतोय. तर मी एका कढईमध्ये पाणी घेतले. पाणीमध्ये आपण 10 ते 15 मिनटं त्या सुकी लाल मिरची ज्या आहेत त्या आपण छान अशा शिजवून घेणार आहोत. त्यानंतर तर इथे छान अशा आपल्या मिरच्या 15-20 मिनिटं छान शिजून झाल्या आहेत. तर आपण याची आता एकदम थंड झाल्यानंतर फाईन पेस्ट करणार आहोत. तर आता हे थंड होण्यासाठी ठेवूया. नंतर मी तुम्हाला जास्त शक्यता असते, त्यामुळे जरा सांभाळून करा. इथं मिरच्या छान अशा शिजवून झाल्या. त्यानंतर थंड झाल्या की आपल्याला एक मिक्सरच्या जारमध्ये बिना पाण्याची टाकता छान पेस्ट करून बनवायची त्याची. तर आपण पुढची तयारी लागू आता. कढईमध्ये मी इथं तेल घेतलंय, 2 ते 3 चमचाचं हे तेल आहे. त्यानंतर आपण त्यात बारीक चिरलेला लसूण घेणार आहे, बारीक चिरलेला अद्रक घेणार आहे. हे जवळपास आपण 10 मिनटं गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपण ते छान असं तेलात परतवून घेणार आहे. त्यानंतर हा कलर असा चेंज झाला की आपण जी पेस्ट बनवली होती मिरचीची पेस्ट आपण ह्यामध्ये टाकणार आहे आणि तीही आपण 10 मिनटं छान असं तेल सुटेपर्यंत आपण ती परतवून घेणार आहे. तर हे सर्व मिश्रण एकजीव केल्यानंतर आपण त्यामध्ये एक एक करून अशा वस्तू ॲड करणार आहेत पुढे. आता या चटणीला कलरही छान आला आहे आणि तेलही सुटलं आहे. तर आपण आता एक एक करून वस्तू ज्या घेतल्या होत्या त्या टाकणार आहे. सगळ्यात आधी आपण सोया सॉस टाकणार आहे. त्यानंतर अजिनोमोटो घेतले, तर ते एकदम छोटं कमी घेतलेलं आहे अजिनोमोटो. त्यानंतर मीठ घेतले चवीनुसार आणि लाल बेडगी मिरची. आता मिरची टाकल्यानंतर आपण सर्व वस्तू होत्या त्या सर्व एकत्र करून घ्यायच्या आहे. 5 ते 10 मिनटं ते पुन्हा गॅसवरच राहू द्यायचं आहे. छान असं परतवून घ्यायचं, मिक्स करायचं. त्यानंतर आपण एक स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये हे 15 ते 20 दिवसासाठी स्टोअर करू शकतो आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा. तोपर्यंत धन्यवाद.